तर मित्रांनो 100% अनुदानावर या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स मशीन दिली जाणार आहे आणि त्यासाठी अर्ज कसा भरायचा, अर्जाचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असेल तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। हा फॉर्म तुम्हाला कोठे मिळेल ते सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला जवळच्या समाज कल्याण विभागाकडे तुम्हाला एक अर्ज घ्यावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना जे आहे ते भेटून जाईल किंवा तुमच्या जवळच्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी तुम्हाला नमुन्यांचा अर्ज दिव्यांग लाभार्थी झेरॉक्स मशीन पुरवणे याकरता करावयाचा अर्जाचा नमुना या ठिकाणी तुम्ही मागा त्या ठिकाणी जाऊन पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना त्या ठिकाणी भेटून जाईल। या ठिकाणी तुमची पंचायत समिती टाकायचे आणि या ठिकाणी 2024-25 टाकायचं आहे। या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या पंचायत समितींचं नाव टाकायचं आहे, तुमचं लाभार्थ्यांचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी तुमचं फोटो चिटकवायचा आहे आणि त्यावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी घ्यावायची आहे। त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर असेल त्याही बाबींचा उल्लेख करायचा आहे। त्याचबरोबर दिव्यांगाचा प्रकार आणि टक्केवारी या ठिकाणी टाकायची आहे। नवीन सर्वेक्षणाप्रमाणे या ठिकाणी कुटुंब दारिद्र्य रेषेखालीमधून येत असाल तर तो टाकायचे, जर नसेल तर तुम्हाला तहसीलदार यांच्याकडून उत्पन्नांचा प्रमाणपत्रांचा दाखला घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी त्यावर किती तुमची रक्कम जी आहे, उत्पन्न जे आहे टाकलेले ती या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर घराचा 8चा प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे। लाईट बिलची प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे। बँकेचे नाव असतील, बँकेचा IFSC कोड असतील या ठिकाणी टाकायचे, खाते क्रमांक, आधार नंबर याही बाबींचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अर्जदारांची स्वाक्षरी असेल, या ठिकाणी दिनांक, कोणत्या तारखेला तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे आणि स्थळ टाकायचे तुम्ही ज्या ठिकाणाहून हा फॉर्म भरलेला आहात। त्यानंतर या ठिकाणी तुमचा ग्रामपंचायतीचा दाखला घ्यायचा, ज्यामध्ये ग्रामपंचायत तुमची, तालुका कोणता, तुमचं नाव, तुमचं राहणार, तुमचं तालुका असेल, जिल्हा असेल, या बाबी आणि किती टक्के तुमचे या ठिकाणी दिव्यांग आहेत तो टाकायचा आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तो या ठिकाणी टाकायचं आहे। ग्रामसेवकांची स्वाक्षरी घ्यायची आहे, तुमचं ग्रामपंचायतीचं नाव खाली टाकायचं आहे आणि तुम्हाला हे कागदपत्र तुमच्यासाठी या ठिकाणी जोडावं लागणार आहे। या फॉर्म बरोबर तुम्हाला काही कागदपत्रे जोडावं लागणार आहे। हा फॉर्मचा नमुना तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमधून घ्यायचा आहे। लाभार्थी 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचा तुमच्याजवळ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। लाभार्थी झेरॉक्स मशीनच्या व्यवसाय करण्यासाठी कुटुंबांच्या मालकीची जागा आहे का, या ठिकाणी होय करायचे, जर नसेल तर या ठिकाणी नाही करा। करून राहत असाल तर त्याचा भाडेकऱ्यांचा या ठिकाणी संबंधी पत्र तुम्हाला जोडावी लागणार आहे। त्याचबरोबर झेरॉक्स मशीनसाठी वीज उपलब्ध आहे का, जसे की तुमच्याकडे लाईट बिलचा प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लाभार्थी गरजू, पात्र, बेरोजगार असल्याबाबत लाभार्थ्यांनी सूचित केलेली जागा मध्यस्थितीत असून व्यवसाय करण्यासाठी योग्य आहे, त्याबाबतचा ग्रामसेवकांचा दाखला घ्यायचा आहे। त्याचबरोबर रेशनिंग कार्डचा तुम्हाला झेरॉक्स जोडायचा आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडूनचा तुम्हाला 2 अपत्य, जिवंत अपत्य असल्याबाबतचा प्रमाणपत्र घ्यायचं आहे। जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर या ठिकाणी हा प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्यासाठी लागू नसणार। त्याचबरोबर या ठिकाणी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे। लाभार्थी निवडीबाबतचा चालू आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत, ग्रामसभा असतील, मासिक सभेचा ठराव या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे। अर्जदाराचे वय हे 18 ते 65 वय गटातील असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुमच्याजवळ शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे तुमचा TCचा झेरॉक्स तुम्हाला जोडावा लागणार आहे। जर तो नसेल तर तुम्ही निर्गम उत्तारा सुद्धा जोडू शकता। 7वी उत्तीर्ण असल्याबाबतचा शाळा सोडण्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे आणि त्याबाबतची गुणपत्रिका सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडावी लागणार आहे। 7वी उत्तीर्ण नसाल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ या योजनेचा भेटणार नाही। 10% लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी तुम्ही तयार आहात का, त्याबाबतचा संबंधी पत्र असेल आणि बँकेचे पासबुकची प्रत असेल, सत्यप्रत, आधार कार्डची सत्यप्रत आणि प्रस्तावासोबत सादर केलेली सर्व झेरॉक्स त्यावर तुमची स्वतःची स्वाक्षरी करायची आहे। आता या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्यांचा दाखला सुद्धा घ्यावा लागणार आहे। यावर तुमचं नाव असेल, राहणार असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, किती टक्के तुम्ही दिव्यांग आहात, उत्पन्न किती टक्के आहेत या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं गट विकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे। आणि हा फॉर्म तुम्हाला जवळच्या जे आहेत पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करायचं आहे। हे लक्षात ठेवायचं आहे, हा फॉर्म जमा करताना तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये एक दिव्यांग विभाग असतो आणि त्या दिव्यांग विभागामध्ये तुम्हाला हा फॉर्म द्यावायचा आहे। कागदपत्रे तुम्ही
नीट जोडा आणि हा फॉर्म सबमिट करा. तुम्हाला नक्कीच 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन या ठिकाणी पुरवले जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा फॉर्म तुम्हाला पंचायत समितीमध्ये भेटून जाईल. धन्यवाद.